साहित्य भारती या युट्यूब वाहिनीच्या आजच्या भागात सहभागी आहेत लेखक प्राध्यापक शशांक गंधे सर. साहित्यिक वारसा त्यांच्या वडिलांकडून चुलत्याकडून मिळालेला आहे. सरांचा अध्यात्मावर चांगलाच अभ्यास आहे. सरांचा पिंडच मुळे आध्यात्मिक आहे. सण उत्सव परंपरा यावर सातत्याने लेख लिहिणे, व्याख्याने देणे हा सरांचा छंद राहिलेला आहे. आणि आतापर्यंत सरांची 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर मोसो गोसावी सर यांच्या जीवनावर आधारित असलेले एक छोटेखानी पुस्तक सरांनी प्रकाशित केलं. 16 चैतन्याचा आणि गजर भक्तीचा वारीवर आधारित असलेलं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं छोटेखानी पुस्तक सरांनी नुकतंच प्रकाशित केलेलं आहे. आणि या पुस्तकाला हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची एक सुंदर प्रस्तावना सर त्याला लाभलेली आहे. सर, आपला जो लेखन प्रवास आहे हा कधीपासून सुरू झाला? साहित्याची गोडी आपल्याला कशी लागली? वडील आमचे साहित्यिक होते, बाल साहित्यिक, दुसऱ्या प्रकारचं साहित्य त्यांनी लिहिलेलं होतं आणि सातत्याने ते संस्कार साहित्याचे होत गेले. वडिलांइतकं नाही पण आपण काहीतरी लिहावं असं मला, म्हणजे मी जुनी 11वी 1975ला होतो तेव्हा गावामध्ये साप्ताहिक तलवार निघायचं. साप्ताहिक तलवार आता बंद झाले, ते मेन रोडला निघायचं आणि त्या ठिकाणी सरोजे त्याचे मालक होते आणि ते फक्त कोर्टामधले केसेस वगैरे काय असे त्याच्या बातम्या द्यायचे. पण वडील म्हणे तुला लिहायचं असेल तर तिथं जा आणि हे काहीतरी म्हणे. तर हनुमान जयंतीवर मी लिहिलं वीर मारुती आणि दास मारुती, आणि तो एक इतका आनंद होता मला प्रचंड. पहिला लेख तो छापला गेला साप्ताहिक तलवारमध्ये माझा. आणि सरांनी शेकडो व्याख्यान आतापर्यंत शाळा कॉलेजांमधून दिलेली आहे. विशेषतः जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने अनेक वेळा सरांनी खूप सुंदर अशा प्रकारची व्याख्यानं दिलेली आहेत. लेखनाचा, साहित्याच्या अभ्यासाचा व्याख्याता म्हणून आपल्याला कितपत उपयोग झालेला आहे आणि कसा उपयोग होतो? पेपरमध्ये लिहितो त्याचा व्याख्यानासाठी अतिशय उपयोग होतो. आत्ता जस्ट उदाहरण द्यायचं तुम्हाला तर लगेच गुरुपौर्णिमेचा लेख लिहिलेला होता मी आणि तो सगळीकडे प्रसिद्ध झाला संगमनेरमध्ये वेगवेगळ्या पेपरला. तर त्याचा संदर्भ घेऊन व्याख्यानामध्ये अतिशय सुंदरपैकी त्याचा उपयोग होतो. जास्त मला काही करावं लागत नाही. सर, आपलं जे पुस्तक आहे पहिलं पुस्तक पथिक विद्यातीर्थाचा, हे 2004 साली, त्यावेळेस आधी मी सरांना भेटलो होतो, गोसावी सरांना, आणि म्हणलं असं असं पुस्तक लिहायचं आहे. तर म्हणे तुम्हाला वेळ द्यावा लागेल, माझ्याशी बोलावं लागेल. आणि त्यांनी प्रचंड वेळ दिला आणि जसं ते काही सांगत गेले मी लिहित गेलो. आणि यावेळेला मी म्हणजे मोठ्या माणसांकडे नुसतं उभं राहायचं नसतं त्यांच्या शेजारी, तर त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचं असतं. म्हणजे प्रचंड ज्ञान मला मिळालं. तर डॉक्टर मोसो गोसावी यांचा कोणत्या पैलूचा आपल्यावर विशेष प्रभाव पडला? फोटोग्राफिक स्मरणशक्ती त्याला नाव देतो मी, आणि दैवी गुणसंपदा ही सरांकडे होती. त्याचा अत्यंत प्रभाव माझ्यावर आजही आहे. अशा शिक्षण तज्ञाला आपण सर्वसामान्य वाचकांसमोर आणलेले त्याबद्दल निश्चितच आपलं अभिनंदन सर. आपल्या या साहित्य प्रवासामध्ये आपल्याला अनेक लेखक, कवी, साहित्यिक भेटलेत, परंतु आपला सगळ्यात आवडता लेखक आणि व्याख्याता कोण? मी मनमाडला होतो 1 वर्ष मावशीकडे माझ्या, SYBA ला मराठी शिकायला डॉक्टर यशवंत पाठक हे होते. आणि त्यांची व्याख्याने म्हणजे सहज वाहणारी दुग्धधारा, भाषा अशी आहे सहज वाहणारी दुग्धधारा, अशा पद्धतीने त्यांचं व्याख्यान. आणि त्यांच्या व्याख्यानातले खूप संदर्भ मी माझ्या पुस्तकात घेतलेले. हे व्याख्याते म्हणून आणि वपू काळे हे लेखक म्हणून मला अतिशय भावलेले, आजही ते भावले. छान. 16 चैतन्याचा गजर भक्तीचा या पुस्तकामध्ये आपण आषाढी वारीचा एक सुंदर अशा प्रकारचा वेध घेतलेला आहे. आता आषाढी वारीवर असे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले, परंतु पुन्हा एकदा एखादं पुस्तक आषाढी वारीवर लिहावं असं आपल्याला का वाटलं? याचं कारण मला लहानपणापासून ते वारीचं अट्रॅक्शन होतं. त्यांचे जे फुगडी खेळतात, त्यांचं जे रिंगण आहे हे पाहत गेलो, टीव्हीवर पाहत गेलो. आणि कुठलंही निमंत्रण नाही, आमंत्रण नाही त्यांना की या ठिकाणी याची व्यवस्था होणार आहे. लाखोनी समुदाय त्या ठिकाणी पांडुरंगाला भेटायला जातो. मग यांच्यावर हे जाताना अनेक वारकऱ्यांच्या मुलाखती पण मी घेतल्या हे पुस्तक लिहिताना, की काय त्रास होतो तुम्हाला, याच्यामध्ये काय, तर कुणी काही सांगितलं नाही. एखादं उदाहरण फक्त देतो मी, सांगतो. एका म्हणजे यशवंत पाठकांनी सांगितलेले की तुमचं 80, एक म्हातारा भेटले, 80 वर्ष वय झालं तुमचं आणि तुम्ही आता कशाला वारीला जातात? तर त्याने जे उत्तर दिले ना, की माझा श्वास विठ्ठलाच्या श्वासाबरोबर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी वारी करणार. मग तो इम्पॅक्ट माझ्यावर झाला आणि वाटलं की काहीतरी सोप्या भाषेमध्ये, सहज समजेल अशा भाषेमध्ये हे पुस्तक लिहावं. मी लेख लिहित गेलो युवा वार्ता, दैनिक युवा वार्तामध्ये. आणि त्याचं पुस्तक सगळेजण म्हणे, खूप वाचक म्हणे याचं पुस्तक तयार करा सर, एक छोटं पुस्तक. मग त्याच्यातल्या निवडक 20 लेखांचं मी पुस्तक तयार केलं.
हो, वारीमध्ये माझं पुस्तक गेलं, खूप भाग्यवान आहे मी. माऊलींच्या पालखीबरोबर ते पुस्तक गेलं, म्हणजे याच्या इतकं भाग्य दुसरं असेच नाही. आमचे मित्र विद्यार्थी निलेश परबत निंबाळ्याला राहतात आणि यंग मुलगा, तरुण पोरगा अतिशय दरवर्षी हा वारी करतो. आणि खरोखर जी इंदूरकरांची प्रस्तावना या पुस्तकाला, ती त्याच्यामुळेच ती मिळाली. ते मला घेऊन गेले त्या ठिकाणी आणि महाराजांना दाखवलं की अशा अशा प्रकारे पुस्तक लिहितात आहे सर. महाराजांना खूप आवडलं. त्यांनी ती प्रस्तावना लिहून दिली आणि त्यांनी सांगितले की 50 प्रती द्या सर, मला मी वारीमध्ये जातो. ज्ञानेश्वर पालखीचे, माऊलीच्या पालखीचे मालक जे शितोळे सरकार म्हणून, त्यांच्या हाती तिचं प्रकाशन केलं. चंद्रकांत दादा पाटील यांना ती प्रत दिली. अनेक चोपदार असतील, तिथले वारकरी, खूप प्रसिद्धी या निलेशने दिले. म्हणजे त्याचे खूप मी धन्यवाद देतो त्याला की माझ्या या पुस्तकाला त्यांनी प्रसिद्धी दिली. सर, आपण मराठी शाळांमधून व्याख्यानं दिलेली आहे, हो, इंग्रजी शाळांमधून सुद्धा व्याख्यानं दिलेली आहेत, पण सरांनी उर्दू माध्यमाच्या शाळात सुद्धा व्याख्यानं दिलेली आहेत. तर तिथला अनुभव काय? अँग्लो उर्दू शाळा असून सुद्धा मी एका संस्कृत श्लोकाने सुरुवात केली आणि ते इतकं भावलं त्यांना, त्या सर्व शिक्षकांना, तिथल्या मंडळींना. आणि विशेष सांगायचं म्हणजे आमच्या वडिलांच्या काळातले, वडिलांना पाहिलेले, काकांना पाहिलेले लोक सुद्धा होते. तर त्यांना इतका आनंद झाला की आम्ही तुमच्या वडिलांचं व्याख्यान ऐकलेलं आहे, काकांचे ऐकलेले आहे, आम्ही विद्यार्थी आहोत त्यांचे, आणि आज तुम्ही या ठिकाणी. अतिशय चांगला, खूप छान अनुभव मला आला त्या. निश्चितच ही गोष्ट कौतुकास्पद आहे सर. यानंतर एकादशीचं, तर या एकादशीचं महत्व सामान्य वारकऱ्यांच्या दृष्टीने काय आहे? ज्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि असं आपल्या ऋषींनी एक संकल्पना मांडली की या 4 महिने भगवंत झोपतात आणि कार्तिकी एकादशीला उठतात. तर या आषाढी वारकऱ्यांच्या दृष्टीने काय, भगवंत झोपणारे, आता आपलं दर्शन व्हावं, कारण 4 महिने भगवंत झोपणारे आणि कार्तिकी एकादशीला उठणारे. मग या आषाढी एकादशीला प्रचंड जो पांडुरंगाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जी गर्दी करतात की कळसाचं दर्शन झालं तरी मला चालेल, इतकी ती प्रचंड भावना, भक्तीची भावना असते आषाढी एकादशीच्या दिवशी. कारण नंतर 4 महिन्यानेच होणार आहे. मूर्ती असते समोर, पण भगवंताने निद्रा घेतलेली आहे हे पक्क डोक्यात असतं. आणि मग कार्तिकी एकादशीला भगवंत उठतात आणि भगवंत उठले की त्यांचं लग्न आपण तुळशीशी लावतो, असं गमतीने म्हणलेलं आहे. आमच्या आठवले शास्त्रींनी म्हणलेले गमतीने प्रवचनात की 4 महिने माणसाने काय उलट सुलट केलं असेल त्याचा जाब भगवंताने विचारू नये उठल्यावर, म्हणून त्याचं लग्न तुळशीशी लावून देतात. आणि तो एक खूप चांगला क्षण असतो, प्रसंग असतो. या दृष्टीने आषाढी आणि कार्तिकी हे म्हणजे उत्सव आहेत वारकऱ्यांचे. असं एखाद्या व्याख्यान आहे का सर आपल्या याच्यामध्ये, म्हणजे व्याख्यानामध्ये तुम्हाला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारे एका वेगळ्या उंचीवरती एखादा व्याख्यान गेलेला आहे, असा एखादा प्रसंग, असं एखादं व्याख्यान तुम्हाला आठवतं? असा प्रसंग मला परवाच, म्हणजे आता जस्टच सांगतो तुम्हाला. ओहरा ज्युनियर कॉलेज जे आहे बाल शिक्षण मंडळाचं, त्या ठिकाणी मला गुरुपौर्णिमेसाठी व्याख्यानाला बोलवलं होतं. आणि ज्युनियर कॉलेजचे मुलं होते. मोठा हॉल, तिथं बाफना हॉल जो आहे, प्रचंड गर्दी आणि इतकं सुंदर वातावरण होतं त्या ठिकाणी. इतका प्रतिसाद सर मिळाला मला त्या ठिकाणी. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे काय, नेमकं काय, व्यास म्हणजे कोण, शिक्षक म्हणजे कोण, शिक्षक हे गुरु कसे, हे सगळी माहिती रे, असा उंचीवर नेला कार्यक्रम. म्हणजे कुठल्याही, मला एक त्यातलं आवडलं, शिस्त इतकी जबरदस्ती की प्रत्येक गोष्टीला दाद देत होते विद्यार्थी. 11वी 12वीचे विद्यार्थी दाद देत होते आणि सगळे शिक्षक ज्युनियर कॉलेजचे ते मन लावून ऐकत होते. जवळजवळ 55 मिनिटं माझं व्याख्यान झालं आणि ते उंचीवर नेलं मी अतिशय. तर नवोदित लेखकाच्या दृष्टीने पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात आपला काय अनुभव आहे? पुस्तक प्रकाशन करताना इतक्या अडचणीतून जावं लागतं आपल्याला. शब्दांची रचना करावी लागते, त्याची सिक्वेन्स जुळवावी लागते. आणि हे तर वडिलांच्या काळात तेवढं आम्हाला ज्ञान नव्हतं, पण आमचे मोठे बंधू लासलगावला प्राध्यापक शिरीष गंधे यांचे 15-20 पुस्तकं त्याचा संदर्भ पण मी घेतलेला आहे. त्यांना ज्या ज्या काय अडचणी आल्या, मी प्रत्येक वेळेस त्यांना फोनवर विचारत गेलो की असं करायचंय. साधं पसायदान छापायचं होतं तर त्यांना विचारलं हा शब्द बरोबर आहे का, मग त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवलं की हो हा योग्य आहे, हा चुकीचा आहे. म्हणजे किती खूप त्रासातून जावं लागतं ते प्रकाशन. नुसतं लिहायचं आणि छापायला द्यायचं ही गोष्ट होत नाही. काना, मात्रा, उकार या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि मग ते पुस्तक अपडेट होतं. सर, आपण महाविद्यालयामध्ये जो विषय शिकवत होते त्याच्यामध्ये इतिहास हा विषय होता प्रामुख्याने, आणि इतिहासामध्ये आपण अध्यात्माचा संगम कसा घडून आणला ते? इतिहासामध्ये अध्यात्म म्हणजे आता समजा शिवाजी महाराजांचा इतिहास असेल तो शिकवताना आपल्याला की शिवाजी महाराजांनी जी देवी होती, जे आपण म्हणतो जय भवानी, भवानी देवी किंवा हर हर महादेव आपण म्हणतो,
मग हे या घोषणा किंवा शिवाजी महाराजांनी त्यांची पूजा अर्चा करताना रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग आणला, त्यांच्याकडून ती शक्ती प्राप्त कशी करून घेतली अध्यात्माच्या दृष्टीने, हा जेव्हा मुलांना तुम्ही नवीन पिढीला सांगाल ना, नुसता इतिहास शिवाजी महाराज लढले पण ही लढण्याची शक्ती कुठून आली, ही आध्यात्मिक शक्ती कुठून आली, हे जेव्हा तुम्ही सांगाल ना, त्याचा तो मेळ बसून दिला. आणि तशा प्रकारे मी करत गेलो. 11वी-12वीला तसंच केलं. जिथं जिथं आध्यात्मिक संदर्भ सापडले मला, मग ते फॉरेनचे असो, भारतातले असो, कुठले असो. एक उत्तम वाचक आहात आपण, आणि उत्तम वाचकाला निश्चितपणे त्या ठिकाणी पुस्तकांची, ग्रंथांची गरज असते. तर ही गरज विशेषतः संगमनेरमध्ये आपण कुठं सुद्धा तसं आहे ना, मी ज्या शाळेत काम केलं पेटेड हायस्कूलमध्ये, तिथं प्रचंड ग्रंथसंपदा, एक मोठं ग्रंथालय आहे. आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मी 32 वर्ष सकाळी 10 वाजता जाऊन बसायचो ग्रंथालयामध्ये आणि वेगवेगळे ग्रंथ, संदर्भ, शब्दकोश, पुस्तकं सगळे मी वाचायचो त्या ठिकाणी, ती शाळेने. आणि नंतर तर आता आमचं साहित्य परिषद आहे, साहित्य परिषदेने संगमनेरचे मी सदस्य आहे, त्याचा एक ग्रंथालय उभं केलेलं आहे. आणि या साहित्य परिषदेच्या ग्रंथालयात विविध पुस्तकं आहेत, प्रचंड पुस्तकं येतात, तिथूनही खूप हे मिळते, मदत मिळते. आपण संगमनेरमध्ये साहित्याची जी परंपरा आहे, तर ती मागच्या पिढीकडून, ज्याला आपण म्हणतो पुढच्या पिढीकडे घेऊन जाणे, हा वारसा आपण पुढे जपलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या या लेखन कार्याला, लेखन प्रवासाला मी आपल्या चॅनलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. रसिका हो, साहित्य भारती यूट्यूब वाहिनीवर आम्ही अनेक भाषातले साहित्यिक आणि व्यंगचित्रकार यांच्या मुलाखती प्रसारित करत असतो. आपण अवश्य त्याचा आस्वाद घ्या. आणि हो, ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां.